तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या माध्यमाद्वारे आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक प्रकार, त्याचं चिंतन, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण संत रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य श्री उद्धव यांना टाकळी येथील तपाचरण काळामध्ये जो उपदेश केला, जो दासबोध सांगितला, त्याला जुना दासबोध अर्थात 21 समासी असं म्हणतात. या 21 समासी ग्रंथातील शेवटचा समास आपण पाहतो आहोत. काल आपण 48व्या ओवीपर्यंत आलो होतो आणि ओवी क्रमांक 43 ते 48 या ओव्यांमध्ये आपल्या देहबुद्धीतला मी किंवा ती देहबुद्धी घालवल्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात. वस्तूची प्राप्ती, समर्थांनी वस्तू असं नाव दिलेले परब्रह्म स्वरूपाला
वस्तू असं नाव दिलेलं आहे. त्या वस्तूची प्राप्ती होण्यासाठी या देहबुद्धीतला मीचा जो अहंकार आहे, माझं सगळं आहे, मी म्हणतो म्हणून होतंय, मी करतो म्हणून होतंय, हा जो एक भाव आहे तो टाकून दिल्याशिवाय आत्मस्वरूपाचा लाभ होणार नाही, असं समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये सांगतात. काल आपण त्याचं वर्णन पाहिलं. मी मागे आपल्याला एकदा म्हणालो की समर्थवृत्ती सुनील दादा चिंचोळकर हे 12 वर्ष सज्जनगडावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. थोड्या कुरबुरी झाल्या, त्यांना उद्विग्नता आली आणि त्यांना असं वाटलं की आपण थोडे दिवस कुठेतरी बाहेर जाऊन यायला पाहिजे, शांत ठिकाणी थोडी ध्यानधारणा करून यायला पाहिजे. म्हणून ते सज्जनगडावरनं निघाले आणि पॉंडिचेरीला योगी अरविंदांच्या आश्रमामध्ये ते काही दिवस जाऊन राहिले. योगी अरविंद ज्या खोलीमध्ये ध्यानाला बसत, साधनेला बसत, ती खोली आठवड्यातून 1 दिवस साधकांसाठी उघडी करून ठेवली जाते. तो प्रघात आजही आहे. समर्थवती सुनील दादा चिंचोळकर त्या दिवशी तिथं होते. ते त्या खोलीमध्ये गेले, ध्यानाला बसले. चित्ताच्या सगळ्या वृत्ती अंतर्मुख करून, बुद्धीला स्थिर करून सुनील दादा त्या ठिकाणी बसले आणि बराच वेळ गेला. त्यांच्या कानामध्ये शब्द आले, ॲडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी ए साधक. ॲडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी ए साधक. आणि एकदम सुनील दादा चिंचोळकरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली तिथून. मी व्यवस्थापक आहे, मला व्यवस्थापन बघायचं आहे, गडाची सगळी व्यवस्था सांभाळायची आहे. कुणी काम नाही केलं तर मला त्याला बोलावं लागेल, त्याचा पगार कापावा लागेल. त्या पदाचा मी आहे. पद असतं आणि ती व्यवस्था ती जी काही रचना लागलेली आहे त्याची व्यवस्था सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी ते पद आणि त्याचे अधिकार असतात. तिथं बसलेला माणूस तो जर काही तसा बोलत असेल तर तो त्याचा स्वभावच आहे असं मानता उपयोगी नाही. पण सुनील दादांना असं वाटलं की मला हे सगळं करावं लागतं, कुणाला हार्श बोलावं लागतं, टाकून बोलावं लागतं, त्याच्याकडून कामं करून घ्यावी लागतात, कधी त्याला आदवा तद्वा बोलावं लागतं, त्याची रजा टाकावी लागते, रजा संपलेल्या असतील तर त्याचा पगार कापावा लागतो. तिथं मीपणा येतो आणि जिथं मीपण आहे तिथं आत्मस्वरूप नाहीये. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मीपणाचा त्याग केला पाहिजे. मीपणाचा त्याग केला पाहिजे म्हणजे कुठलंही पद आपल्याजवळ असता कामा नये. कारण पद आहे, पदाचा अधिकार आहे, त्याचा वापर करावा लागतो. जोपर्यंत पद आपल्याकडे आहे आणि जोपर्यंत त्या पदाचा अधिकार, त्या पदाचा वापर, त्या पदाच्या अधिकारांचा वापर करून ते काम सुरळीत करून ठेवायचंय, चालवायचंय, याचा अर्थ असा आहे की तुमचा अहंकार, तुमचा मी अजूनही जागृत आहे.
काही वेळा त्याला खतपाणी घालण्याचे प्रकारही होतात. जोपर्यंत हा मी आहे तोपर्यंत आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही. म्हणून ज्याला साधना करायची आहे, ज्याला साधक व्हायचं आहे, ज्याला सिद्धी प्राप्त करायची आहे, ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे, ज्याला ज्ञानी व्हायचं आहे, ज्याला वस्तूची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी कुठल्याही पदात अडकता कामा नये. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ओवी क्रमांक 43 ते 48 मध्ये मीपणाचा लय झाला पाहिजे, माझ्या अस्तित्वाचा लय झाला पाहिजे, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. पुढच्या 6 ओव्यांमध्ये समर्थ पुढचा टप्पा आपल्या डोळ्यासमोर आणतात की साधना करत 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 ती स्वरूपाची प्राप्ती होते. सद्गुरूंनी सांगितलेल्या वाटेवरून जात असताना सद्गुरू आणि शिष्य दोघं एक होतात. भक्त आणि भगवंत दोघं एक होतात. ज्ञान आणि साधक, ज्ञान आणि ज्ञानी एक होतात. तिथं द्वैत नाही आहे. आपल्याला माहिती आहे या समासाचं नाव आहे अनुर्वाच्य समाधान. शेवटचा समास आहे 21 समासी ग्रंथातील. आता ते शिष्याला समाधान प्राप्त होत आहे, पण ते बोलता येत नाहीये. अनुर्वाच्य ते केवळ अनुभवता येतं, पण मी अनुभवलंय ही जाणीव सुद्धा शिल्लक राहत नाही. मी अनुभवलंय ही जाणीव सुद्धा शिल्लक राहत नाही. काल मी आपल्याला एक दृष्टांत दिला. माणूस पाण्यामध्ये उतरलाय, त्या बाईची नथ त्याने शोधून काढली आहे, ती त्याच्या हातात आहे, पण तो त्याला सांगू शकत नाही त्या बाईला की तुमची नथ मला सापडली आहे, तुम्ही आता रडू नका, तुम्ही काळजी करू नका. हा एक भाग झाला. नथ सापडणं पाण्यामध्ये म्हणजे वस्तू सापडणं नव्हे, म्हणजे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती नव्हे. तो एक दृष्टांत आहे. वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर ती प्राप्ती मला झाली आहे अशी जाणीव असलेला व्यक्ती तिथे शिल्लक राहत नाही. खाली माणूस शिल्लक आहे पाण्यात, त्याच्या हातात नथ आहे. वरच्या बाईला तो आश्वस्त करू इच्छितोय की तुमची नथ पाण्यात पडलेली मी शोधून काढली आहे. तिथं त्याला ती जाणीव आहे की मी नथ ती माझ्या हातात घेतली आहे. पण जेव्हा परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते तेव्हा ही जाणीव सुद्धा शिल्लक राहत नाही. कारण ज्याला जाणीव शिल्लक राहायची आहे त्याचं अस्तित्व संपतं, तो ती वस्तुमय होऊन जातो, वस्तू स्वरूप होऊन जातो. वस्तुमय नव्हे, वस्तू स्वरूप होऊन जातो. ते कसं समर्थ रामदास स्वामी ओवी क्रमांक 19 पासून पुढच्या 6 ओव्यांमध्ये सांगतात. श्रीराम समर्थ श्रीराम. येथे मोठा लाभ होतो, आपुलेसाठी राम मिळतो. साठी केली या मग तो रामची होये श्रीराम. जो रामरूपी झगटे तो उभय अंगे पालटे. आशंका मात्र तुटे सस्वरूपी श्रीराम. जो रामरूपी मिळाला तो परतो नाही आला. जैसा लोहो परिसे पालटिला तो लोखंड नव्हे श्रीराम. आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती. या नाव सायोज्य मुक्ती जाण शिष्याने मस्त श्रीराम. जो सद्गुरुशी शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला. मग जरी तो वेगळा केला तरी तो होणार नाही श्रीराम. वेगळेपणाची माता
ते लटिके वंध्येची सुता, म्हणून या अभिन्नता मुळीच आहे श्रीराम. समर्थ या ओव्यांमध्ये सांगतात, येथे मोठा लाभ होतो. कुठे? टाकळीला, शिवसरगडीला, सज्जनगडला, चाफळला कुठे लाभ होतो? येथे मोठा लाभ होतो. आपुले साठी राम मिळतो. साठी केलिया मग तो रामची होय. तुम्हाला एक शब्द माहिती आहे का? साठ लोट करणे. समजा मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तुमच्या एका गृहस्थाकडे एक मुलगी आणि मुलगा आहे, लग्नाचे. मी काय करतो, माझी मुलगी त्यांच्या घरामध्ये देतो मुलाला, आणि मी त्यांना सांगतो की मला तुमची मुलगी माझ्या मुलाला द्या. हे सगळीकडे शक्य आहे का? फार क्वचित ठिकाणी शक्य आहे. मी ज्या घरामध्ये राहतो नांदेडला, आमच्या शेजारी एक घर आहे. त्या ठिकाणी एक कुटुंब राहत आहे. त्यांना एक मुलगा एक मुलगी, आणि त्यांची इच्छा अशी होती 60 लोट करण्याची. बरीच वर्ष गेली, ते शोधत होते. त्यांच्या मुलीला लोकांनी मागणी घातली, बरीच स्थळं चालून आली, पण ते म्हणाले नाही, माझ्या मुलाला तुमची मुलगी द्याल का? काही जणांकडे मुलगी होती परंतु त्यांनी दिली नाही. काही जणांकडे नाही, ते म्हणाले आमच्याकडे असती तर आम्ही दिली असती. हे म्हणले तसं नाही चालणार, 60 लोट करायचंय. लग्न उशिरा झालं, पण 60 लोट झालं. एक 8-7-8 महिन्याखालची गोष्ट आहे, वर्ष नाही झालं अजून लग्नाला. परंतु ज्या घरामध्ये यांनी यांची मुलगी दिली, त्याच घरातली मुलगी यांनी यांच्या मुलाला केली. समर्थ या ठिकाणी म्हणतात, असं 60 लोट करता आलं पाहिजे. म्हणजे काय करता आलं पाहिजे? आमची मुलगी रामाच्या कुणाला द्यायची आहे, आणि रामाची मुलगी कुठं आमच्या मुलाला कशी करायची आहे? समर्थ म्हणतायत, तू रामाला तुझी देहबुद्धी दे, राम तुला आत्मबुद्धी देईल. हे 60 लोट आहे. तो विनाकारण तुझ्याकडनं काही घेऊन बसणार नाहीये, त्याचा स्वभाव नाहीये. अरे उलट तो तर करुणेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. तो काय तुझं घेणार? येथे मोठा लाभ होतो, आणि हा लाभ आहे की तू रामस्वरूप होऊन जाशील. आत्मबुद्धी म्हणजे त्याची बुद्धी. आपण काय म्हणतो, आत्मसाक्षात्कार झाला. मला माझ्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला. माझ्या समोर ते साक्षात्कार, माझ्या समोर ते स्वरूप उभा राहिलं. आत्मा म्हणजे माझं. रामाची आत्मबुद्धी घेणं म्हणजे रामस्वरूप होणं. येथे मोठा लाभ होतो. आपुलेसाठी राम मिळतो. साठी केलिया मग तो रामची होय श्रीराम. रामच होऊन जाशील म्हणाले तू. तुझं सगळं स्वरूप संपेल. जो रामरूपी झगटे तो उभय अंगे पालटे. आशंका मात्र तुटे स्वस्वरूपी. साधकाची अवस्था आणि ज्ञानी पुरुषाची अवस्था वर्णन केली आहे ओवी क्रमांक 50 मध्ये. समर्थ म्हणताय, जो रामरूपी झगटे, रामाच्या रूपाशी जो लगट करतो आहे, रामाच्या रूपाशी जो जवळीक साधतो आहे, जो साधना करतो आहे, तो उभय अंगी पालटे. उभय अंगी म्हणजे कोणते? ऐहिक आणि पारमार्थिक. प्रपंचामध्ये असताना तो साधना करतोय, रामाच्या आत्मबुद्धीची अपेक्षा ठेवतोय, रामाची जवळीक साधतोय. अशा वेळी त्याचं ऐहिक जीवनही बदलतं आणि पारमार्थिक जीवन तर बदलणारच. तो उभय अंगे पालटे.
लोक विचार करतील, अरे हे अगोदर किती यांना हव्यास होता, दर 2 महिन्याला कपडे शिवायचे, काय भांगपट्टी करायचे, केस पांढरे झाले म्हणून कसले कसले डाय लावले ह्यांनी, किती साड्यांचा शौक होता. अहो एक सेल जाऊ दिला नाही. आणि आजची परिस्थिती काय, जे मिळेल ते घालतात. कपड्यांचा सोस राहिला नाही, साड्यांचा सोस राहिला नाही, दिखाऊपणाचा सोस राहिला नाही. कशामुळे फरक पडला? रामाशी झगटल्यामुळे, रामाशी लगटी केल्यामुळे. समर्थ म्हणतायत, जो रामरूपी झगटे तो उभय अंगे पालटे, आशंका मात्र तुटे स्वस्वरूपी. ही पुढची अवस्था आहे, साधनेच्या अत्युच्च टप्प्यावरची अवस्था आहे. आता त्याच्या मनामध्ये जेव्हा स्वस्वरूप पुढे झालं, आत्मसाक्षात्कार पुढे उभा राहिला, श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार, जेव्हा माझं मूळ स्वरूप माझ्या समोर उभा राहिला, तो आत्माराम माझ्या पुढे उभा राहिला, तेव्हा माझ्या मनातले सगळे द्वैत, माझ्या मनातले सगळे किंत, माझ्या मनातले सगळे प्रश्न, माझ्या मनातल्या सगळ्या आशंका, माझ्या मनातले सगळे विकल्प सगळे संपले. आशंका मात्र तुटे स्वस्वरूपी. स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर कसली आशंका राहिली आहे? जो रामरूपी मिळाला तो परतोनी नाही आला. जैसा लोहो परिसे पालटीला तो लोखंड नव्हे. हे फार फार क्वचित, तेही संतांच्या ठिकाणी घडतं, फार क्वचित संतांच्या ठिकाणी. सामान्य माणसं साधनेच्या अत्युच्च टप्प्यापर्यंत पोचतात, पुन्हा घरंगळतात. समर्थांनी या ठिकाणी एक दृष्टांत दिला. ते म्हणतायत, जो रामरूपी मिळाला तो परतोनी नाही आला, तो पुन्हा प्रपंचात येणार नाही. म्हणजे काय होतो? परमपूजनीय अक्का स्वामी शिवतरघळीतून 1998चा साधना सप्ताह करून निघाल्या. निघताना त्यांनी सुनीलदादा चिंचोलकरांना जवळ बोलावलं, त्यांचा हातात हात घेतला. सुनीलदादा चिंचोलकरांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांच्याकडनं वचन घेतलं. त्या म्हणाल्या, सुनीलदादा मला एक वचन द्या, मला एक शब्द द्या. शेवटचा श्वास असेपर्यंत शिवतरघळीमध्ये मी येत जाईन साधना सप्ताहाला. आणि सुनीलदादांनी तो शब्द दिला. आता कुठली अवस्था ही? आता निर्वानिर्वीची अवस्था आहे. त्या नांदेडला आल्या, भागवत चालू झालं, दिवाळी तोंडावर, आणि धनत्रयोदशी दिवशी 22 ऑक्टोबर 1998ला त्यांनी आपला देह श्रीकृष्णाच्या चरणी विसर्जित केला. ही अवस्था आहे. शिवतरघळीच्या त्या पवित्र भूमीला ऊर्जितावस्था आणणारे परमपूजनीय मामा गांगल, त्यांना मोठं दुःख झालं अक्का गेल्याचं. आणि 6 महिन्याच्या आत मामा गांगल खाली शिवतरघळीमध्ये कल्याण मंडप जिथं आहे त्या ठिकाणी एक ओटा आहे, आणि त्या ओट्यावर समर्थांची एक मोठी प्रतिमा, 5 फुटाची प्रतिमा ठेवलेली होती. मामा गांगल त्या ओट्यावर आपली मान ठेवून शिवतरघळीमध्ये कायम समर्थांच्या चरणी लीन झाले. ही अवस्था प्राप्त होते.
पुन्हा प्रपंच नाही, संसार नाही, जीवन नाही. किती जणांना साध्य होतो? फार विरळ क्षण आहे हा मानवी जीवनात असणारा, परंतु घेऊ शकतो आपण, याचा अनुभव घेऊ शकतो. ही सामान्य माणसंच तर होती हो. परमपूजनीय अक्का स्वामी वरदानंद भारती, परमपूजनीय मामा गांगल, ही सगळी मंडळी तशी सामान्य माणसं होती, परंतु त्यांनी साधनेच्या वाटेवरून समर्थ जसं म्हणतायत, जो रामरूपी मिळाला तो परतोनी नाही आला. समर्थांनी एक दृष्टांत दिला, जैसा लोह परिसे पालटिला तो लोखंड नव्हे. एकदा परिसाने लोखंडाच्या तुकड्याला स्पर्श केला, तो लोखंडाचा तुकडा काय होतो? परीस होतो. तो लोखंडाचा तुकडा सोना होता. आता काही दिवसानंतर ते पुन्हा लोखंड होईल का? असं नाही होत. समर्थांना साधकाच्या जीवनाचं असं सोनं झालेलं पाहिजे. कधी सोनं होत आहे, कधी लोखंड होत आहे, असं नाही चालणार. आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती, या नाव सायोज्य मुक्ती जाण शिष्या नेमस्ता. आता ही कुठली अवस्था आहे? आता पुनरपि जननम पुनरपि मरणम ही भावना नाहीये. हे चक्र संपलंय. ही सायोज्य मुक्ती आहे. आत्मनिवेदनाच्या अंती 200 समासी दासबोधातील 4था दशक भक्तीचा. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम, ही 9वी भक्ती आहे. आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती. आत्मनिवेदन. जसा मला आत्मसाक्षात्कार झाला तेव्हा या देहबुद्धीचं काय घेणं देणं आहे? मी जेव्हा रामस्वरूप होऊन जातो तेव्हा हा पंचभूतिक देह शिल्लक नाही राहिला पाहिजे. आणि मग हा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षीला, काही पडलेलं नाही. हे एक साधन आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, 9वी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण, अन्यथा नव्हे श्रीराम. समर्थ म्हणतायत, मी जे बोलतोय, ही जी भक्ती सांगतोय, हे सत्यमान, यात आशंका घेऊ नको. 9वी भक्ती आत्मनिवेदन. ही आत्मनिवेदन भक्ती साध्य झाल्याशिवाय न होता न चुके जन्म मरण. आत्मनिवेदन. अहो, आमच्यातला मीच जात नाहीये तर देहाची आसक्ती, ममता, अहंकार कधी संपेल? सुंब जळला पण पीळ नाही जळला म्हणतात माणसं. पद गेलेलं असतं, सत्ता गेलेली असते, पण माणूस त्याच आविर्भावात जगतो मरेपर्यंत. एखादा वकील असतो, खूप वर्ष प्रॅक्टिस केली, 40-45 वर्ष. आता थकलंय शरीर, गात्र गलित झाली, पण ते त्यांच्या दिवाणखान्यामध्ये, त्या ऑफिसमध्ये बसले, कार्यालयात बसले की वकिलासारखेच बोलतात, वकिलासारखंच वागतात. एखादा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, तो त्याच पद्धतीनं वागतो. माझ्या परिचयाचे एक DYSP आहेत, आजही त्यांचा खाक्या तसाच आहे. 80च्या पुढे आहेत, आता 85च्या जवळ, पण खाक्या तसाच आहे. देहाचं ममत्व सुटत नाही. पण समर्थ म्हणतात की आत्मनिवेदन भक्ती तुला जर साध्य झाली, ती जर तुला अंगवळणी पाडता आली तरच
जन्म मरणातून तुझी सुटका आहे. न होता आत्मनिवेदन भक्ती न होता न चुके जन्म मरण. ती घडली तर जन्म मरणातून सुटका आहे तुझी. हे वचन सत्य प्रमाण. मी जे सांगतोय तुला हे सत्य आहे. प्रमाण म्हणून धर तू. स्टँडर्ड, आयडियल, अन्यथा नव्हे. ऐसिये नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत आत्मनिवेदनाच्या अंती तोच भाग आहे. दशक 4 समास 9 तोच भाव या ठिकाणी ओवी क्रमांक 51 आणि 52 मध्ये आहे. आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती. भेद नाहीये, द्वैत नाहीये. या नाव सायोज्य मुक्ती जाण शिष्या नेमस्त. आपल्याला माहिती आहे 4 मुक्तींचे प्रकार ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. आता असं आहे की आमचे सद्गुरू सज्जनगडावर राहतात. सलोकता ही मुक्ती कशी होईल? सज्जनगडावरचे जे लोक आहेत त्यांच्या लोकांमध्ये मला राहायला मिळेल. माझा जन्म होईल सज्जनगडावर. ही सलोकता मुक्ती आहे. माझा आराध्य विष्णू आहे. माझा जन्म वैकुंठात होईल. माझा आराध्य महेश आहे, महादेव आहे. माझा जन्म मला राहायला मिळेल कैलास पर्वतावर. ही झाली सलोकता. आमचे गुरु अमुक अमुक एका गावामध्ये राहतात. त्या गावामध्ये माझा जन्म होणं, त्या गावामध्ये मला राहायला मिळणं ही सलोकता मुक्ती आहे. त्याच्या पुढची आहे समीपता. आता एखाद्या गावामध्ये आपण राहतो की बरीच माणसं राहतात आपल्या ओळखीची, पण रोज भेटतो का आपण? अंतर लांब आहे. काही कामानिमित्त भेट होतीये. आता 1.5 वर्षापासून तो कोरोना आला. कुणाकडे जायचं नाही, कुणाला बोलवायचं नाही. पुढची भक्ती आहे समीपता. गडावर जन्म होणं, गडावर राहायला मिळणं ही झाली सलोकता. समर्थांच्या समाधी जवळ, शेतघरात जवळ राहायला मिळणं ही झाली समीपता मुक्ती. गावामध्ये असणं आणि माझा शेजारी असणं यात फरक आहे. जो शेजारी राहतो त्याला सकाळ दुपार संध्याकाळ पाहिजे तेव्हा त्याचा सहवास घेता येतो. त्याचा आवाज कानी पडतो, त्याला पाहता येतं, त्याच्याशी संवाद साधता येतो. ही झाली समीपता. एका गावात राहतो आहोत, त्याच्या पुढे जाऊन त्याच्या शेजारी राहत आहोत, त्याच्याशी संवाद करतो आहोत. तो काय काम करतोय, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगतो आहोत. ही तिसरी भक्ती आहे स्वरूपता. ते स्वरूप, त्या कामाचं स्वरूप हे काही अष्टधा प्रकृतीचं स्वरूप नव्हे. समर्थ रामदास स्वामींसारखं नाक आम्हाला धारदार मिळेल, आमचा रंग गोरा होईल, आमच्या अंगावर छाटी येईल, आम्हाला दाढी मिशा येतील, असं होईल का? हे स्वरूप नव्हे. कार्याचं स्वरूप. अवतार कशासाठी घेतला तो स्वरूप, ते स्वरूप. स्वरूप कसं वर्णन केलंय. आणि ही तिसरी वस्तू, तिसरी मुक्ती आहे स्वरूपता मुक्ती.
आणि त्यापुढे जी चौथी मुक्ती आहे ती आहे सायोज्यता. या पहिल्या 3 मुक्तींमध्ये भेद आहे. सलोकता गावामध्ये आहे, ते तिकडे राहत आहेत, मी इकडे राहतोय. समीपता, मी त्यांच्या शेजारी राहतोय, ते वर गच्चीवर राहत आहेत, मी खालच्या घरात राहतोय, तरी पण ते वेगळे आहेत, मी वेगळा आहे. स्वरूपता, त्यांचं कार्य मी करतो आहे. त्यांनी मला सांगितलं, अरे हे कर, दासबोध पारायण कर, अभ्यास कर, लिखाण कर, वाचन कर, मनन कर, चिंतन कर. ते मी करतो आहे, तरी पण ते सांगतायत ते मी करतो आहे. इथेही द्वैत आहे. सायोज्य मुक्ती सकल्पांती चळन नाही. पण सायोज्यता म्हणजे अभेद तत्व निर्माण झालेलं आहे. आता ते आणि मी वेगळे नाही आहेत, ते आणि मी एकच आहेत. नामदेव महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, स्वये तरोन जना तारी, हेची ज्ञानाची अगाध थोरी, तोम्या दिदली तव करी, जन उद्धरी उद्धवा. हे सगळं मी केलंय. भगवंताचं काम आहे ना लोकांचा उद्धार करणं. नाथ महाराज म्हणतात, तो म्या दिदली तव करी, जन उद्धरी उद्धवा. आता मी उद्धार केलेला लोकांचा, तू उद्धार कर. समर्थ म्हणतात, राघवाचा वर पावलो सत्वर, जनाचा उद्धार करावया. लोकांचा उद्धार केलाय मी, रामाचा वर मला पावन झाला. ही स्वरूपता आहे, स्वरूप मुक्ती आहे. मी ते काम करतोय. रामाने असंख्य लोकांना उद्धरून नेलं. अयोध्यापुरी वाहिली जेने, तसं मी अनेकांचा उद्धार केलेला आहे. नाथ महाराज काय म्हणतात ते पाहिलं, समर्थ काय म्हणतात ते पाहिलं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषींनी जे सांगून ठेवलं त्याचं आमच्या आचरणामध्ये प्रतिबिंबित करण्यासाठी आम्ही वरून इथं आलेलो आहोत. त्याच्या जवळ होतो आम्ही. नामदेव महाराज माऊलींसाठी म्हणतायत, ऐसिया पतितांचा करावे या उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. माऊलींची सुद्धा स्वरूप मुक्ती कशी आहे त्याचं वर्णन नामदेव महाराज करतायत. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे समकालीन आहेत. अहो एवढंच नव्हे, नामदेव महाराजांच्या थोरल्या चिरंजीवांनी माऊलींच्या संजीवन समाधीला बसण्यापूर्वी जे आसन तयार केलेलं आहे ते नामदेव महाराजांच्या मुलांनी तयार केलेलं आहे. आळंदीचा त्या गुहेमध्ये जे बसवायचे खाली नेऊन माऊलींना, त्या संजीवन समाधी घेण्यापूर्वीचं आसन जे सिद्ध केलंय ते नामदेव महाराजांच्या थोरल्या चिरंजीवांनी केलंय. माऊलींचं वर्णन नामदेव महाराज करतायत, ऐसिया पतितांचा करावे या उद्धार. ऐसिया, मी फक्त एक एक चरण घेतलाय. ऐसिया म्हणजे त्याच्यापूर्वी सगळं आलंय. ते प्रपंचात कसे लिडबिडले, संसारामध्ये कसे अडकून पडले, देहाचं ममत्व, वस्तूचं ममत्व, व्यक्तींचं ममत्व, त्यात कसे भरंगळत गेले. ऐसिया पतितांचा उद्धार करावे या उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. नामदेव महाराज वर्णन करतायत माऊलींचं. तुकोबांचे शिष्य निळोबार आहेत, ते काय म्हणतायत, जैसी गोडी आणि गुळ कापुरतेची परिमळ. अहो म्हणाले, गुळ आणि गोडी ही भिन्न आहे का? नाही. कापूर आणि कापुराचा परिमळ हे भिन्न आहेत का? नाही. निळा मने देव भक्ता, निवडी कोण भिन्न. आता माझ्यात आणि भगवंतामध्ये द्वैत निर्माण करणारा कोण आहे? कोण म्हणेल की हा निळोबा वेगळा आहे विठ्ठल वेगळा आहे? सावता माळी म्हणतायत, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखी आला डोळा. सगळे लोक पंढरीला जात होते दरवर्षी. सावता माळींना वेळच मिळायचा नाही.
सगळे लोक म्हणायचे अरे कधी भेटणार विठ्ठल, कधी भेटणार विठ्ठल. ते लोकांना म्हणायचे विठ्ठल तिथं कशाला, इथंच आहे माझ्या शेतात. एक दिवस बायको मुलं सगळी पुढे आली. ते म्हणाली कुठेही विठ्ठल दाखवा तुमचा. तेव्हा जे वर्णन केलेलं आहे सावता माळींनी ते वर्णन हे, जसा या सृष्टीचं सृजनत्व मी करतो, सृष्टी निर्माण करतो, हे भगवंताचं काम आहे, त्याचप्रमाणे सावता माळी म्हणतायत मी तेच काम करतोय. स्वरूप मुक्ती, स्वरूपता मुक्ती. शांती शेवंती फुलली, शेवंतीच्या रूपाने शांती फुलली आहे, समाधान प्राप्त झालेलं आहे. प्रेम जाई जुई व्याली, जाई जुईच्या फुलांमधून काय विलय, कशाचा जन्म झालाय, फुलांनी कुणाला जन्म दिलाय. जाई जुई व्याली आणि प्रेम जन्माला आले. सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा. तुकोबा म्हणतायत माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, मद विश्वंभर बोलवितो, काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे. मी आणि तो वेगळा नाहीये, तो ते माझ्याकडनं करून घेतो. माझ्या पामराला, मी बिचारा बापडा, मला काय समजतंय त्यातला, पण तो हे माझ्याकडनं सगळं करून घेतो. वदवी गोविंद तेची वदे, निमित्त मापासी बैसविलो आहे. अहो मी निमित्त आहे, निमित्त मापासी बैसविलो आहे. मी तो काहीच नव्हे, स्वामी सत्ता, त्याची सत्ता आहे ती सगळी. ही स्वरूप स्थिती आहे. शिष्य समर्थ या ठिकाणी म्हणतायत आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडली अभेद भक्ती, अभेद तत्व जमलं पाहिजे. या नाव सायोज्य मुक्ती, जण जाण शिष्या नेमस्त. जो सद्गुरुशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी तो वेगळा केला तरी तो होणार नाही. अद्वैत ग्रंथाचं प्रतिपादन समर्थांनी दासबोधामध्ये केलेलं आहे. आम्ही वर्षानुवर्षे त्याचा अभ्यास करतो आहोत, त्यातून बोध घेतो आहोत, पण तो आमच्या आचरणात आलाय का, हा मोठा प्रश्न आहे. कारण तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याची प्रचिती नाही येणार. आपण आस्ते आस्ते शनाय शनाय तिकडे जायला पाहिजे. समर्थ म्हणताय जो सद्गुरूशी शरण गेला, आम्ही शरण आहेत का नाही समर्थांना, शरण आहेत. अद्वैत निरूपणे बोधला, आमचा बोध होतोय का नाही, होतोय. अद्वैताचं प्रतिपादन दासबोधामध्ये केलेलं सगळं आम्हाला कळतं. मग जरी तो वेगळा केला तरी तो होणार नाही. पण आम्ही वेगळे आहोत आणि समर्थ वेगळे आहेत. आहे का नाही वस्तुस्थिती. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचा साधना सप्ताह डिक्लेअर झाला, जाहीर झाला 20 ते 26 ऑक्टोबर. आता टू बी नॉट टू बी चालू झालंय का नाही मला सांगा. घरातली मंडळी म्हणतायत अजून वातावरण निवळलेलं नाहीये, कशाला जाता तिथं. बरं तुम्ही जाऊन आल्यानंतर घरातली काही श्रेष्ठ मंडळी आहेत 80, 85, 90 वर्षाची, त्यांचं काय होईल याचा तुम्ही विचार करा. अद्वैत बोधाचं प्रतिपादन समर्थांनी भरपूर केलं, पण ते आमच्या हृदयात कुठे उतरलंय. ते कुणाच्या हृदयात उतरलं, ते कल्याण स्वामींच्या हृदयात उतरलं. म्हणून कल्याण स्वामी म्हणतात कल्याण म्हणेजी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा, ते मोडोनी वसोसा मज आपणा ऐसे केले. मज आपणा ऐसे केले हा चरण सगळ्यात महत्वाचा आहे. मला तुम्ही काय केलं, तुमच्यासारखं केलं. आता मी राहिलो नाही. कल्याण म्हणेजी रामदासा, अर्थ काय हो सोलीव सुखामध्ये. माझा मुकेपणाचा ठसा, मी मुका होतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अद्वैत ग्रंथाचं प्रतिपादन करण्यात मला एक शब्द माझ्या तोंडातून फुटत नव्हता. ते मोडोनी वसोसा मज आपणा ऐसे केले, ऐकोनी मृदुवचन
कुरवाळीले तया लागून. गुरु शिष्य हे बोलणे उरले नाही ते वेळी. हे ऐकलं मात्र समर्थ जागचे उठले, कल्याणाच्या जवळ आले, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. ऐकू आणि मृदुवचन. काय ऐकलं की समर्थ, अहो सद्गुरू, तुम्ही मला तुमच्यासारखं केलं, आता मी राहिलो नाही. कल्याण म्हणे जी रामदासा. किती आदरार्थी वचन आहे, किती प्रेमळ वचन आहे. कल्याण म्हणे जी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा, माझ्यावर ठसा होता, तू मुका आहेस, तुला काही बोलता येत नाहीये, पण ते सगळं तुम्ही मोडीत काढला. ते मोडोनी वसोसा मज आपणा ऐसे केले. तुमच्यासारखं मला करून टाकलं, आकाशगामी करून टाकलं, आकाश व्यापी करून टाकलं. ऐकोनी मृदुवचन. सद्गुरूंनी ते ऐकलं, त्यांनाही प्रेमाचं भरत आलं. ऐकोनी मृदुवचन कुरवाळीले तया लागून. गुरु शिष्य हे बोलणे उरले नाही ते वेळी. आता कोण गुरुन कोण शिष्य आहे? समर्थ इथं म्हणतात, जो सद्गुरुशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी तो वेगळा केला तरी तो होणार नाही. आता गुरु कोण आणि शिष्य कोण? राम आणि रामदास. आता राम आणि रामाचा दास पहुडले निजधामी. ते बोलावया दुजा नुरेच ते ठाई. इथं दोघं जण झोपलेले आहेत, हे सांगणारा कुणी नाहीये. समर्थ म्हणतात, एक पुरुष आणि प्रकृती आणि पुरुषाचा विचारू, हा तिसरा चोरू आणीला कुठुनी. आम्ही काय म्हणतो, एक पुरुष आणि एक प्रकृती आहे, सगळे विश्व, दृश्य विश्व तो नटलेला आहे. मग तू कोण आहेस? पण आम्हाला आमचं अस्तित्व वेगळं ठेवायचं आहे. अनकंडिशनल सरेंडर, अनन्य भाव आमच्या अंतःकरणात उपजला पाहिजे. तेव्हा त्याशिवाय ही सायोज्य मुक्ती आपल्याला प्राप्त होणार नाही. समर्थ पुढे म्हणतात, वेगळेपणाची माता, ते लटिके वंध्येची सुता. म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. एकदा सद्गुरू आणि तुम्ही एक झालात, तो अद्वैत निरूपणाचा बोध अंतःकरणात उतरला की त्यानंतर तो आणि मी हे वेगळे कुणी राहत नाही. समर्थ म्हणतात, वेगळेपणाची माता. माता म्हणजे आई आहे का? धात माता दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम. काय मागितलंय समर्थांनी? धात माता आणि अभेद भक्ती. भक्ती कशी आहे? द्वैत नाहीये. त्याशिवाय सायोज्य मुक्तीची प्राप्ती होणार नाही. समर्थांनी हे ठासून आपल्याला 4थ्या दशकातल्या 9व्या समासात सांगितलंय. नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. हे वचन सत्य प्रमाण, अन्यथा नव्हे. हे सत्य समज, हे प्रमाण समजतो. आता वेगळेपणाची माता, धात माता दे रे राम. काही घडलेल्या गोष्टी, काही कल्पक गोष्टी. समर्थ म्हणतात, आता वेगळेपणाची जर तू गोष्ट करशील, ते लटिके वंध्येची सुता. वंध्या पुत्राची चर्चा केल्यासारखं घडेल, जे मिथ्या आहे, जे चुकीचं आहे, जे खोट आहे, जे अप्रमाण आहे. म्हणून या अभिन्नता मुळीची आहे. सद्गुरू आणि तू एकच आहेस. ते तत्व समर्थ या ओव्यांमध्ये आम्हाला समजावून सांगतात. शिष्य जेव्हा सद्गुरूशी आणि भक्त जेव्हा भगवंताशी, सेवक जेव्हा स्वामीशी एकरूप होतो, तेव्हा दोघांनाही अभेद भक्तीचा लाभ होतो. समर्थ उठले, कल्याणाकडे गेले, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला.
आता गुरु शिष्य हे बोलणे उरले नाही ते वेळी. कोण गुरु कोण शिष्य. पुढे ही एक रूपता, हा अद्वैत भाव, हा अभेद भाव एका मिथ्यकाद्वारे, एका दृष्टांताद्वारे, एका स्वप्नाच्या द्वारे समर्थ पुढच्या 10 ओव्यांमध्ये समजावून सांगतात. या 10 ओव्या या समासाच्या समारोपाच्या ओव्या आहेत. या 10 ओव्या या ग्रंथाच्या समारोपाच्या ओव्या आहेत. ही फळश्रुती आहे. दशक 20, समास 10, ओवी क्रमांक शेवटच्या 12. तसाच प्रकार या 21 समासी ग्रंथामध्ये शेवटच्या या 10 ओव्या या समारोपाच्या आहेत. त्या ग्रंथाचा समारोप आहे. या 21व्या समासाचा समारोप आहे. आणि मानवी जीवनाचं ध्येय मिळवण्यासाठी आम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्याचा समारोपाच्या सुद्धा या शेवटच्या 10 ओव्या आहेत. या 10 ओव्या आपण उद्या दुपारी 3च्या सत्रात घेऊया आणि या ग्रंथाचा एका अर्थाने उद्धव स्वामींना सांगितलेल्या उपदेशाचा समारोप उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.